NGTV मराठी न्यूज चॅनल आज आपल्याला घेऊन आलेला आहे सोलापूर तुळजापूर या रोडवरती। या सोलापूर तुळजापूर रोडवरती आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त असंख्य संख्येनं भक्तांचा महापूर या रस्त्यावरती उमटलेला आहे। आज तुळजापूरला जाताना आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी इथे हजारो नाही लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत। आपण त्या भाविकांमधून काहीशी आपण बोलून चर्चा करूया। तर आपण आता इथे पोहोचूया, आपले जे भाविक आहेत त्यांच्याशी बोलूया, आपण काय म्हणतात पाहूया। दादा, नाव काय आपलं? सचिन नागनाथ शिंदे। कुठून आला दादा? पंढरपूर। किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? 10 वर्ष झाले सर। कसं वाटतं आता? एकदम भारी वाटतं। हो, आई साहेबांना सगळं व्यवस्थित दर्शन बी देते। हो, छान। अजून काय जाता येता आनंद मिळतो। आणखीन काय आता कुठली इच्छा घेऊन चालला तुम्ही? एकच माझं सांगणं आहे की भाविकांनी जाताना जो महाप्रसाद आपल्याला जो मिळतो, जर ते खायचं असेल तर ते घ्यावं। छान छान। जर नाही खायचं असेल तर ते घेऊन ये, एवढंच माझं सांगणं। आणि चालत असताना धूम्रपानची जास्त आवश्यकता करू नये, कारण इतरांना त्रास होतो। कोणी लेडीज असतं, कोणी चांगल्या घरातली व्यक्ती असतात, या अशा हिशोबाने आपण त्यांच्या सहभागाने चालावं। खऱ्या अर्थाने भक्तीसाठी आपण जाऊ आईकडे। आपण चांगल्या मार्गाने जर गेलो तर आईसाठी आपण आलेलो आहे। 100% आणि आई पावतेच आणि मनपूर्वक दर्शन देते। जर तुम्ही भक्तिभावाने गेला नाही तर दर्शनही तुम्हाला होत नाही। नाव काय बरं तुझं? कृष्णा। कुठून आला? किती वर्ष झालं निघतोय तू वारी करण्यासाठी? आता मध्ये 2-3 वर्ष झालं होतं, बंद केलं होतं। या वर्षी चालू। 2-3 वर्षांसाठी कशाला बंद केला होता? काय आई नाराज झाली होती तुझ्यावरती? आई नाराज झाली नव्हती, तू आईवरती नाराज झाला होता? माझे लेकरं बाळ झाले होते ना, मला त्यामुळे अच्छा, तुझ्या वैयक्तिक कारणामुळे तुला कारणामुळे मग पुन्हा आता आईने बोलवलं मला दर्शनासाठी। अच्छा, मी निघालो। छान। आणि माझ्या सरदार काय आईकडे काय मागणी घेऊन चालला तू आता? आईकडे काहीच माझी मागणी नाही, माझे लेकरं बाळाला सुखून ठेवू दे, समाधानी ठेवू दे। अच्छा, मला काहीच नको, एवढंच अपेक्षा आहे। आमची फॅमिली, आमचे नातेवाईक, माझे भाऊ सर्वजण चाललेले आहेत। पण मला देवापुढे मला पैसा अडका काही नको, मला सुख समाधानी ठेवू द्या, माझ्या ताई भावांना समाधानी ठेवू द्या, एवढंच मी तुळजाभवानीला आशीर्वाद मागतो। जय भवानी, जय तुळजाभवानी माते। नाम क्या है आपका मैडम? मेरा नाम पूजा है। कहाँ से आए हो? मुंबई से। मुंबई से आए हो। कितने सालों से आ रहे हो आप? करीबन 3 साल हो गया। 3 साल हो गया। 8 इयर्स का गैप है। अच्छा, 30 इयर्स का गैप है। ये इधर आने का आपको कैसे ये मिला, प्रोत्साहित कैसे हो गए आप इधर? ये मेरे फ्रेंड्स है, मैं इनके साथ। अच्छा। ये लड़के बड़े फनी है, उनके साथ अच्छा लगा। अच्छा, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा। ओके, थँक्यू। गीत येतं का? आईच्या नावाने गीत येतं का? एखादं गीत गाऊन दाखव। तूने मुझे बुलाया शेरावाली, शेरावाली, ओ जोतावाली, ओ शेरावाली, ओ पहाडावाली, जय तुळजाभवानी। कुठून आला दादा? मी इस्कॉन मंदिर मध्ये जातो। इस्कॉन मध्ये किती वर्ष झाले इकडे जाताय तुळजापूर? 10 वर्ष झाले। 10 वर्ष। कसं वाटतं तुम्हाला? आधीच्या पिरियड मध्ये आणि आताच्या कालावधीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? एकदम बरं आहे, पहिल्याची आता बरं आहे। आता सुविधांचा ओघ वाढलेला आहे का कमी झाल्या सुविधा? सुविधा वाढल्या, सुविधा वाढल्यात। भक्तांना कुठला त्रास वगैरे? आणि पोलीस प्रशासनाकडून कशी चोख व्यवस्था आहे? सगळं व्यवस्था। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंद की हगलो सोलापूर।